गुप्ते तो फॉरेनर काय बोट चाटत होता, मला इतकी गंमत वाटली ना. राधिका, आज तू एका आंग्ल देशीय माणसाला हाताने जेवायला भाग पाडलास. आपले पदार्थच तसे होते ना. आणि काका, या सगळ्याचं श्रेय माझ्या एकटीचं नाही, हा तुमचंही आहे. नाही पण कष्ट कोणाचे होते? हो ना, आम्ही फक्त मदत केली तुला. नाही अरे आता त्या दिवशी मी केवढी नर्वस झाले होते, पण तू मार्ग दाखवला. तुझ्या शेफ सरांकडे आपण गेलो, त्याची किती मदत झाली ना. आणि त्याचाच उपयोग झाला. अगं, मला तर इतकी धास्ती वाटत होती, म्हणलं हे लोक खातायत की नाही, पण आवडली बुवा चव. हो ना, जवळजवळ सगळे पदार्थ संपले. पण आनंद भाऊजी, जेनी, पानवलकर साहेब, रघु भाऊजी या सगळ्यांचीच मदत झाली. हो ग, नाहीतर तारांबळच उडाली असती आपली. खरंय. पण राधिका, तू मात्र जेवली नाहीस आज. अहो पण काका, सगळ्यांना जेवू घातलं ना, यातच मला समाधान. हो, पण म्हणून तू काय उपाशी राहायचं नाहीस ना. मी तुझ्यासाठी गोडाचा शिरा करते. अनुमोदन अनुमोदन. पण राधिका, तो चेक आधी देवापुढे ठेवून ये आणि नाना आणि नानींना फोन कर. दोघही जण तुझी वाट बघत असतील. त्यांचा जीव इथेच अडकला असेल. हो, खरंच ग, केवढा आनंद झाला असता त्यांना. पण राधिका, आम्हा सगळ्यांना तुझा खूप अभिमान वाटतो. नाही तर ती शन्या, एक गुण नाही अंगी तिच्या. हे पण त्या शण्याची सॉलिड फजिती झाली. हा, थोबाड बघण्यासारखं झालं होतं तिचं. सगळ्यात शेवटी जेव्हा गुरुनाथनं सगळ्या पाहुण्यांसमोर राधिकाची ओळख करून दिली ना, की ही माझी बायको आहे म्हणून, त्यावेळेला काय सांगता काय? हो, काही नाही, ते फक्त दाखवायला होतं सगळ्यांना. गुरुनाथ किती स्वार्थी आहे सगळ्यांनाच माहिती. एरवी ही डोळ्यासमोरही नको असते त्याला, पण आज इतकं कौतुक करत होता आणि स्वतःचा फायदा करून घेत होता फक्त. जाऊ दे ना रेवती, आपलं काम झालं ना, झालं ते झालं. राधिकाचं काम झालं की नाही, आता ती तिच्या भावाचं घर पण वाचवू शकेल. खरंय. उद्याचा दिवस कधी उगवतोय असं झालंय मला. उद्याच यांना यांचे पैसे दे, दादाच्या घराचे पेपर्स वापस घेऊ. दादाला, त्याच्या घराला सुख लाभू दे, बस. याशिवाय दुसरा आनंद नसेल. आणि असं म्हणतात ना, आपण दुसऱ्यासाठी काही मागितलं तर आपलंही भलं होतं. हो ना? 100%. या गोष्टीवर एक चहा झाला पाहिजे. रेवती, चहा ठेव. म्हणजे ठेवाल का? नाही तर मी ठेवतो. हा, थांबा, ठेवते. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.